MS24 मराठी न्यूज, निर्भीड बातम्यांचा मराठी आवाज। गोपीचंद पडळकर आणि सदाभाऊ खोत यांच्या प्रयत्नाने आणि पाठपुराव्याने हजारो विद्यार्थ्यांना फटका। सांगली जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या नोकर भरतीला अखेर देवेंद्र फडणवीस यांनी दिली स्थगिती। सांगली जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेत सुरू असलेल्या 444 लिपिक पदांच्या नोकर भरती प्रक्रियेला अखेर राज्य शासनाने म्हणजेच देवेंद्र फडणवीसांनी तात्काळ स्थगिती दिली आहे। बँकेच्या संचालक मंडळाची मुदत संपत आली असताना आणि निवडणूक प्रक्रिया तोंडावर असताना घाई गडबडीने सुरू करण्यात आलेल्या या भरती प्रक्रियेवर ब्रेक लावला आहे। आमदार गोपीचंद पडळकर आणि माजी मंत्री आमदार सदाभाऊ खोत यांनी मुख्यमंत्र्याकडे केलेल्या तक्रारीनंतर हा मोठा निर्णय घेण्यात आला आहे। सांगली जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेची पंचवार्षिक निवडणूक ऑक्टोबर 2026 मध्ये होणे अपेक्षित आहे। बँकेच्या विद्यमान संचालक मंडळाची मुदत संपत आलेली असतानाच बँकेमार्फत लिपिक पदांची मेगा भरती प्रक्रिया सुरू करण्यात आली होती। या भरती प्रक्रियेत बँकेच्या संचालक मंडळाने विविध नियम, आदेश आणि रिझर्व्ह बँकेच्या मार्गदर्शक नियमांचे उल्लंघन केल्याचा गंभीर आरोप आमदार गोपीचंद पडळकर यांनी केला होता। त्यांच्या मते संसदेत मंजूर झालेल्या कायद्यातील तरतुदीनुसार नागरी व जिल्हा बँकेमध्ये सलग 10 वर्षापेक्षा अधिक काळ राहिलेल्या संचालक व्यक्ती 25 मे 2026 पासून अपात्र ठरतात। या निकषानुसार सांगली जिल्हा बँकेचे अध्यक्ष आणि इतर 7 संचालक अपात्र ठरत असतानाही त्यांनी कायदेशीर वैधतेचा प्रश्न डोलावून अनेक महत्त्वाचे धोरणात्मक निर्णय व भरतीचा घाट घातला होता। याशिवाय ज्या आर्थिक वर्षात संचालक मंडळाची मुदत संपत असते त्या कालावधीत नोकर भरती करू नये असे स्पष्ट निर्देश सहकार आयुक्त कार्यालयाकडून देण्यात आलेले आहेत। तरी या निर्देशाकडे दुर्लक्ष करून अत्यंत घाई गडबडीत ही प्रक्रिया राबवली जात होती। या विरोधात आमदार गोपीचंद पडळकर आणि आमदार सदाभाऊ खोत यांनी मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांना थेट निवेदन देऊन या संपूर्ण प्रकरणाची उच्चस्तरीय चौकशी करण्याची आणि भरती थांबवण्याची मागणी केली होती। यानुसार या भरती प्रक्रियेला स्थगिती मिळाली आहे, पण या सर्व प्रकारामुळे हजारो विद्यार्थ्यांच्या स्वप्नाचा चुराडा झाल्याचे लक्षात येत आहे।